मोदी सरकार पडायची वेळ आलीये. अंधभक्तांनो, ही बघा 22 मिलियन वाली गर्दी. डोळे फाडून बघा जरा. अख्ख्या देशाचे तरुण दिल्लीत घुसले. दिल्लीचे रस्ते झुरळांनी फुल केले. त्यामुळं घाबरलेल्या मोदी शहांनी इंटरनेट सेवा बंद केली आणि तरुणांच्या अंगावर पोलीस सोडले लाठीचार्ज करायला. त्यानंतर दिल्लीत एकच आवाज घुमला, जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है. लाठीचार्ज झाल्यावर पोरं अजून पेटली. बॅरिकेडिंग तोडून पोरं पार्लमेंटमध्ये घुसले. मोदीजी, तुमचं गाठोडं तयार ठेवा. देश सोडून पळून जायची वेळ आलीये. भारताचा झेंजी दिल्लीत आलीये. मोठी ब्रेकिंग बातमी आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती सीजेपीचं जे आंदोलन सुरू आहे ते मोडून काढण्याचा जोरकस प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं सुरू आहे. इंटरनेट सेवा जंतर मंतर परिसरातली पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. आंदोलकावरती लाठीचार्ज झालेला आहे. तरुण मुलं आहेत ही जी दिसत आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनाच्या ठिकाणी जमली होती. महत्वाचं म्हणजे कालच हे लक्षात आलं होतं की सरकार हे आंदोलन मोडून काढेल आणि हे आंदोलन मोडून काढत असताना सरकार बळाचाही वापर करेल. या बळाच्या वापरानंतर सुद्धा या आंदोलनामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले. आत्ताची स्थिती अशी आहे की आंदोलकावरती लाठीचार्ज झाला आहे. दिल्लीच्या संसद परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये दिल्लीच्या वर्तुळातनं मोठी बातमी येते आहे. देशाचे शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांना आता देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी बोलावून घेतले. JP नड्डा यांच्यासोबत CJP पक्षाच्या काही मंडळींची जी बैठक झाली त्याच्यानंतर ही घडामोड घडते आणि त्यामुळं जे खूप आधीच होणं अपेक्षित होतं ते आता सरकारला करावं लागते. आणि ते करावं लागतं आहे कारण कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुण आंदोलकांनी ज्या पद्धतीची आंदोलनाची धग कायम ठेवली त्यानंतर हे सगळं घडते. नेमकं काय घडतं आहे, का हा राजीनामा आता अटळ होऊन बसलाय, हे सगळं समजून घेण्यासाठी आत्ताची जी ताजी दृश्य जर तुम्ही बघितली तर हे CJPचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये आंदोलक हे कुठल्या दिशेनं चाललेत आणि आंदोलन हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तसं लक्षात येतं आहे की आंदोलक संसदेच्या जवळ पोहोचलेत. अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे. या आंदोलकांनी संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारातनं आतमध्ये येऊ नये म्हणून ते प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे. अश्रुधुळाच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. सर्वच गेटवरची सुरक्षा वाढवली आहे आणि त्यामुळे असं दिसतं आहे की या आंदोलनाची व्याप्ती आता वाढत हे आंदोलन हे अधिकच चिघळत चाललंय. अभिजित दिपके यांनी त्यांचं उपोषण मागं घेऊन सोनम वांगचुक यांना लवकरात लवकर जंतर मंतरवरती आणलं नाही तर आपण संसदेच्या दिशेनं मोर्चा काढू असं म्हटलं. प्रत्यक्षामध्ये अभिजित तिथेच आहे पण काही आंदोलक हे संसदेच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे संसदेमधला आतला जो सुरक्षा रक्षकांचा गराडा आहे तो वाढवण्यात आला आहे. वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयात आहेत आणि त्यामुळं तिथं आंदोलन सुरू आहे. हा जर तुम्ही भाग बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं हे जे अंतर आहे संसद आणि सफदरजंग दरम्यानचं हे जे अंतर आहे ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. जंतर मंतर इथून संसदेकडं हा जो मार्ग निघालाय या मार्गावरती हे आंदोलक आहेत आणि आंदोलक हे संसदेच्या दिशेनं जात आहेत. मला वांगचुक असं म्हणतात की मला संसदेच्या मोर्चात सहभागी व्हायचं आहे, कृपया मला रुग्णालयातनं डिस्चार्ज द्या. दुसरीकडे CJPचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची त्यांनी भेट घेतली. आता धर्मेंद्र प्रधान की ज्यांच्या राजीनाम्यावरून हे सगळं आंदोलन सुरू झालंय ते देशाचे गृहमंत्री अमित शहा जे की भाजपचे महत्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांच्या भेटीला पोहोचलेत आणि त्यामुळे एक शक्यता वाढायला लागली आहे की हे आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवण्यासाठी ज्या 3 ताज्या अटी ठेवल्यात त्या जर आपण बघितल्या तर त्या अशा आहेत. पहिली अट आहे, जर सरकारनं शिक्षण व्यवस्थेतील गेल्या काही दिवसात झालेल्या चुकांची उदाहरणार्थ पेपर फुटीसारख्या घटनांची जबाबदारी स्वीकारावी. दुसरी अट आहे, जर CJPचे नेते आणि मी संसद भवनापर्यंत पोहोचलो आणि खासदारांनी आम्हाला आश्वासन दिलं की शिक्षणाचा मुद्दा संसदेत मांडला जाईल तर आम्ही हे उपोषण मागं घेऊ, आंदोलन मागं घेऊ. आणि तिसरी अट आहे, जर माझी तब्येत आणखी बिघडली आणि विविध पक्षाचे खासदार नेते मला भेटायला आले तर वर नमूद केलेल्या गोष्टीचं आश्वासन दिलं तर मी उपोषण संपवेन. दरम्यान हे अभिजित दिपकेचं एक ट्विट आलंय ज्याच्यामध्ये
रिझाईन धर्मेंद्र प्रधान. त्यानंतर आत्ता ह्या क्षणाची मोठी बातमी आहे की कदाचित ह्या ज्या आंदोलकांनी संसदेच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा हट्ट धरलाय, त्यानंतर लाठीचार्ज झाला. जंतर मंतरवरती रात्रभर हजारोची गर्दी होती आणि त्या गर्दीला पांगवण्यासाठी सकाळी जेव्हा लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आणि त्यामुळं हे आंदोलन चिघळत चाललंय हे दिसल्यानंतर संसदेच्या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. आणि यातली जर तुम्ही आता जी ताजी दृश्य बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ताज्या दृश्यामध्ये हे आंदोलन काय पातळीवरती चिघळत गेलं आणि मग पोलिसांना या आंदोलकांना रोखताना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागला. आताही पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या घेऊन थांबलेले आहेत. पण हा जो तरुणाईचा जोश आहे, या तरुणाईच्या जोशामुळेच कदाचित सरकारला आता ह्या निर्णयाप्रत यावं लागेल की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल, ही शक्यता मला अधिक वाटते. ताजी अपडेट ही आहे की धर्मेंद्र प्रधान हे जेव्हा आता जाऊन भेटलेत तर त्याचा अर्थ काय होतो. देशाच्या गृहमंत्र्यांना ते भेटले. संसद चालवायची आहे. संसद आता दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. दोन्ही सभागृह स्थगित झालेली आहेत. लोकसभा पण स्थगित झाली आहे आणि राज्यसभा पण. सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यात. सरकारला नीट पेपर फुटीचं प्रकरण नीट हाताळता आलेलं नाही. माझं सुरुवातीपासून म्हणणं होतं की ह्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीनं राजीनामा होणं आवश्यक होतं, की सरकारनं याची जबाबदारी स्वतःकडे घेणं अपेक्षित होतं. सरकारनं ती घेतली नाही आणि मग आंदोलनाची व्याप्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातला जो रोष आहे तो वाढत गेला आणि त्या वाढलेल्या रोषाला कुठेही सरकारनं मधला मार्ग काढला नाही. त्याच्याऐवजी सरकार बघत राहिलं की हे आंदोलन कसं होतं. आंदोलनाला परवानगी दिली. त्या आंदोलनाच्या परवानगी नंतर सुद्धा हे आंदोलन कसं रोखता येईल असा प्रयत्न झाला. आंदोलक मोठ्या संख्येनं संसदेच्या जवळ पोहोचलेले आहेत. काही आंदोलकांनी संसदेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत आणि त्यामुळे असं दिसतं आहे की हे आंदोलन हे अधिक चिघळत चाललंय आणि त्या चिघळत चाललेल्या आंदोलनाला पुन्हा रोखायचं असेल तर अर्थातच पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये संसदेच्या बाहेर जाऊन सुरक्षा व्यवस्था करणं अपेक्षित होतं. पण या क्षणाची मोठी बातमी आहे की कदाचित असं दिसतं आहे की संसदेच्या सध्याच्या चालू सत्राच्या पहिल्याच दिवशी किंवा येत्या काही तासामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होऊ शकतो. मोदी सरकार सत्तेवरती आल्यापासूनच्या 12 वर्षात सरकारसाठीचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. सकाळी पण मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा इतर तत्सम विरोधी पक्षांनी केलेली आंदोलनं आणि ह्याच्यात फरक आहे. ह्याच्यामध्ये सगळी तरुणाई एकवटलेली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासंदर्भामध्ये वेगळ्या राज्यामध्ये ते कायदे आधीच लागू होते, त्यामुळे फारसा इतर राज्यामध्ये दाक्षिणात्य राज्यामध्ये जे सुरू होतं ते उत्तरेत नव्हतं, म्हणजे उत्तरेत सुरू होतं ते दक्षिणेत नव्हतं. पण हा जो मुद्दा आहे तो देश पातळीवरचा आहे. प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे. जे अगदी भारतीय जनता पार्टीचे मतदार आहेत त्यांच्याशी पण निगडीत होता. तरी सुद्धा सरकारनं ह्या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं नाही. आधी नीट, मग नंतर सीबीएसईचा पेपर फुटला, एनटीएने सुटली, कुठलीच जबाबदारी घेतली नाही. महाराष्ट्रामध्ये पण टीईटीचा पेपर फुटला. पण आता दिसतंय मला की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अटळ आहे, कारण तशा दिशेनं सगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.